चारल की गरम गरम बटाटे. वडे खाणार का? म्हणून नाक्यावर मंगेश वडेवाल्याकडे अगदी गरमागरम आणि टेस्टी ताजे बटाटे वडे मिळतात. संध्याकाळी या वेळेला गायत्रीलासुद्धा बटाटे वडा आवडतो. ती हो म्हणाली. मी कपडे चढवले आणि खाली उतरलो. खरं तर काही कारण नाही, पण सहज विचार आला. आई मला बटाटे वडा खाण्याची इच्छा झाली आहे हे समजल्यावर लगेच तयारीलाही लागली असती आणि अर्ध्या तासाच्या आत गरमागरम बटाटे वडे आणि चहा समोर असता. आईची माया तिची मुलाला खायची इच्छा झाली आणि त्या अन्नपूर्णेने ती पूर्ण केली नाही असे कधीच झाले नाही. बटाटे वडे घेऊन घरी आलो. गायत्रीने चहा करायलाच टाकला होता. दोघांनीही मिळून अगदी आनंदात वड्यावर ताव मारला आणि चहा ढोसला. मन अगदी तृप्त झालं. रात्री झोपताना मी गायत्रीला माझी आवडती गोधडी काढायला सांगितली. आईने माझ्यासाठी प्रेमाने तिच्या जुन्या साड्यापासून बनवलेली गोधडी तलम तरीही आश्चर्यकारकपणे उबदार आईच्या कुशीत शिरल्याची जाणीव करून देणारी ती गोधडी, जादूची गोधडी आज पुन्हा अंगावर घ्यावीशी वाटली. ती गोधडी पूर्वी लहान असताना अशीच आईची उबदार गोधडी घेऊन मी बाबाजवळ झोपायचो. रात्री झोपताना बाबांनी गोष्ट सांगायची आणि आईच्या त्या उबदार गोधडीत गोष्ट ऐकता ऐकता कधी झोप लागायची ते कळायचंच नाही. आज कितीतरी वर्षांनी झोपताना आईची गोधडी पांघरून घ्यावीशी वाटली. तलम आणि उबदार